नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतो येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी मास्टर क्लास सिरीज आणि या मास्टर क्लास सिरीज मधलं आजचं हे आपलं तिसरं लेक्चर असणार आहे। या तिसऱ्या लेक्चर मध्ये काही प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून विश्लेषण आपण कव्हर करण्याचा काय करणार आहे प्रयत्न करणार आहे। पाठीमागचे दोन भाग म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 हे आपल्या यूट्यूब चॅनलला टाकलेले आहेत। ज्या मुलांनी ते बघितले नसतील ते बघून घ्या। हा आजचा आपला तिसरा भाग असणार आहे ज्याच्यामध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाठीमागे जे आयोगाने क्वेश्चन विचारले होते त्याच धर्तीवर पुढच्या एरियावर क्वेश्चन तयार करून त्याचं स्पष्टीकरण आपण घेतोय आणि याचा परीक्षेला येणाऱ्या नक्की फायदा होईल। त्या भागामध्ये रिव्हिजन करत असताना तुम्हाला याचा सुद्धा अंदाज येईल की पुढे काय विचारलं जाऊ शकतं, त्या गोष्टी आपण कव्हर करून जाणं गरजेचं आहे। जास्त वेळ न घेता तर आपल्या संभाव्य मास्टर क्लास सिरीज मधलं हे आजचं आपलं तिसरं लेक्चर। त्या तिसऱ्या लेक्चर मधला आपला आजचा पहिला क्वेश्चन। तर पहिला क्वेश्चन होता 1909 च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने भारतीयांना खालीलपैकी कुठले अधिकार मिळाले। हा प्रश्न का टाकला कारण 2023 च्या कंबाईन पूर्व परीक्षेला 1919 चा जो कायदा होता त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला। जर 1919 च्या कायद्यावर तिथे प्रश्न आला असेल तर कायद्यावर परत एकदा प्रश्न येऊ शकतो। 1909 च्या कायद्याबद्दल विचारलं जाऊ शकतं की आपल्याला कुठले अधिकार दिले होते, त्या अनुषंगाने हा प्रश्न तयार केलेला आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे 1909 चा कायदा होता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा, त्याने कुठले अधिकार मिळाले। एक परराष्ट्र संबंधावर चर्चा करण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आला। नंतर कायद्याच्या निर्णयासंबंधित चर्चा करण्याचा अधिकार भेटला। त्यानंतर अंदाजपत्रकावर मतदान करण्याचा आपल्याला अधिकार भेटला। चर्चा करण्याचा आणि पूरक प्रश्न विचारण्याचा आपल्याला अधिकार भेटला। तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा 1909 चा कायदा जो की परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, त्याच्यामधल्या तुम्हाला एक तर शिफारशी विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे सगळ्या 1909 मधल्या शिफारशी लक्षात ठेवायच्या। आणि सगळ्यात महत्त्वाचे 1909 च्या कायद्यावर कोणत्या व्यक्तीने कोणती टीका केली हे पण विचारलं जाऊ शकतं, किंवा त्या कायद्याने आपल्याला कुठले अधिकार दिले ह्या अँगलने सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। किंवा एक प्रश्न येऊ शकतो 1909 चा कायदा करायला खालीलपैकी कुठल्या घटनेची पार्श्वभूमी कारणीभूत होती, लक्षात ठेवा। आता 2023 ला 1919 च्या कायद्यामधली पार्श्वभूमी विचारली होती, ही तर तुम्हाला 1909 च्या कायद्यामधली पार्श्वभूमी विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे 3-4 मुद्दे महत्त्वाचे आहेत, जे मुद्दे समोर ठेवून आपल्याला 1909 च्या कायद्याचा काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे, जेणेकरून परीक्षेला येणारे क्वेश्चन त्या फॉर्मॅटमध्ये कव्हर होतील। ठीक आहे, आता इथं तुम्हाला प्रश्न दिला एका गोष्टीबद्दल, ती गोष्ट म्हणजे 1909 च्या कायद्याने खालीलपैकी कुठले अधिकार दिले। पहिला, परराष्ट्र संबंधावर चर्चा करण्याचा अधिकार होता का, तर नव्हता, लक्षात ठेवा। त्यामुळे परराष्ट्र संबंध आणि तिथं चालणाऱ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील तर त्याच्यावर आपल्याला चर्चा करायला कुठलाही अधिकार नव्हता। आपल्या तिजोरीतून परकीय देशाला दिलेलं कर्ज याच्यावर चर्चा करायचा अधिकार नव्हता। म्हणजे आपले संस्थानिकांसोबत इंग्रजांचे असलेले जे संबंध आहेत याच्यावर चर्चा करायचा अधिकार नव्हता। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं ह्या चर्चा करायला प्रतिबंध करण्यात आलेला। त्यानंतर कायद्याच्या निर्णयासंबंधी चर्चा करायचा अधिकार तर हा सुद्धा नव्हता आपल्याला। तर सगळ्यात महत्त्वाचं कायदे तयार करायला आपले लोक मदत करत होते, पण त्याच्यावर चर्चा करायचा आपल्याला तेव्हा अधिकार दिलेला नव्हता। त्यानंतर अंदाजपत्रकावर मतदानाचा अधिकार तर हा सुद्धा आपल्याला नव्हता, पण तुम्ही अंदाजपत्रकावर काय मांडू शकता, ठराव मांडू शकता, हा अधिकार आपल्याला 1909 च्या कायद्याने मिळालेला, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे ठराव मांडण्याचा अधिकार होता पण आपल्याला मतदान करण्याचा अधिकार नव्हता, या अधिकारावर तिथे प्रतिबंध करण्यात आलेला। चर्चा करायचा आणि पूरक प्रश्न विचारायचा अधिकार तर हा दिला होता, त्यामुळे चर्चा करण्याचा आणि पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला। एवढंच नाही तर सार्वजनिक हिताचा जर एखादा मुद्दा असेल तर 6 दिवसाची पूर्व परवानगी घ्यावी लागायची, ती पूर्व परवानगी सुद्धा या कायद्याने काढून टाकण्यात आली आणि तुम्ही त्याला डायरेक्ट पूर्वनिम प्रश्न सुद्धा विचारू शकता, हा अधिकार भारतीयांना देण्यात आला। ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं सार्वजनिक हितासंबंधी अगोदर कसं होतं 6 दिवसाची परवानगी लागायची, पण या कायद्याने तुम्हाला परवानगी घ्यायची पण गरज नाही, डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकता आणि त्या क्वेश्चनला जोडून तुम्ही पूर्वनिम प्रश्न पण विचारला जाऊ शकतो। त्यानंतर प्रांतामध्ये असलेले कायदे मंडळ केंद्रातल्या कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकतात, पण तुमच्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं हे काही त्यांच्यावर बंधनकारक नव्हतं, हे सुद्धा आपल्याला 1909 च्या कायद्याने सांगता येतं, लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने अधिकार 1909 च्या कायद्याने देण्यात आलेले दिसतील। 1909 च्या कायद्याने भारतामध्ये प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला सुरुवात झाली, लक्षात ठेवा। त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक पद्धती कुठल्या कायद्याने आली असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर 1909 चा कायदा आहे। 1909 चा कायदा एका समितीच्या शिफारशीवर आधारित करण्यात आला, तर त्या समितीचं नाव होतं आरुंडेल समिती, लक्षात ठेवा। 1906 ला आरुंडेल समिती होती आणि आरुंडेल समितीने सांगितलं होतं भारताला सुधारणांचा हप्ता द्यायला पाहिजे, त्यामुळे सुधारणा करणं गरजेचं आहे,
त्यासाठी मग मोर्ले मिंटो या लोकांच्या विचारधारेमधून किंवा त्या लोकांच्या पुढाकारामधून पुढे हा 1909चा कायदा तयार झालेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर 1909च्या कायद्यानं प्रथमतः भारतीय लोकांना कायदे मंडळामध्ये घेण्यात आलं, आपलं एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये घेण्यात आलं. तर 1909ला पहिल्यांदा व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये जाणारे पहिले भारतीय कोण होते, हा प्रश्न खरं तर यायचं बाकी आहे. आणि त्या व्यक्तीचं नाव असणार आहे SP सिन्हा, लक्षात ठेवा. तर SP सिन्हा यांना पहिल्यांदा त्या कायद्यानं काय करण्यात आलं, तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये घेण्यात आलं. ते पहिले भारतीय व्यक्ती होते, लक्षात ठेवा. याच दरम्यान म्हणजे कधी 1907ला भारतामध्ये पहिल्यांदा इंडिया काउन्सिलमध्ये दोघांना घेण्यात आलं. तर इंडिया काउन्सिल जी होती ती भारत मंत्र्याला मदत करणारी काउन्सिल. या इंडिया काउन्सिलमध्ये पहिल्यांदाच दोघं आले. एकाचं नाव होतं KG गुप्ता आणि एकाचं नाव होतं बिलग्रामी, लक्षात ठेवा. त्यामुळे गुप्ता आणि बिलग्रामी हे इंडिया काउन्सिलमध्ये जाणारे पहिले कोण आहेत, भारतीय आहेत. म्हणजे 1909च्या कायद्यानं दिलेल्या ज्या सुधारणा आहेत का, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. 1909च्या कायद्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय असू शकतं, तर ह्या कायद्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले, लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतंत्र मतदारसंघ हे कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, तर स्वतंत्र मतदारसंघ हे 1909च्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे, जिथं जमीनदार आणि मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ बहाल केलेले आपल्याला दिसतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1909च्या कायद्याबद्दल. तर या गोष्टी महत्त्वाच्या. तर 1909च्या कायद्याबद्दल अजून एक गोष्ट विचारली जाऊ शकते, जे की परीक्षेला कधी क्वेश्चन आला नाही, तो क्वेश्चन पुढच्या वेळेस येऊ शकतो. 1909च्या कायद्याला कुठल्या घटनेची पार्श्वभूमी होती, असा प्रश्न विचारायचा बाकी आहे. आता तुम्ही बघा 2023चा पेपर समोर ठेवायचा, त्यातले प्रश्न, त्या प्रश्नाचा एरिया बघायचा आणि तो एरिया व्यवस्थित करून जायचा, कारण परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला 10 वर्षाचं क्वेश्चन पेपरचं विश्लेषण टाकलंय, लक्षात ठेवा. ते तुम्हाला एक PDF भेटेल. आपला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून ठेवा. हिस्ट्री बाय पवन _सर अशा पद्धतीने आपला तो टेलिग्राम चॅनल आहे. त्यामुळे हिस्ट्री बाय पवन आणि सर हे तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल येऊन जाईल. त्याच्यावर कंबाईनच्या पेपरचं सगळं विश्लेषण आहे. त्या विश्लेषणामध्ये तुमच्या लक्षात येईल की कुठला एरिया करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. कोणता, तर 1919च्या कायद्यावर 2023ला काय होता, प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये प्रश्न विचारताना विचारलं होतं की 1919च्या कायद्याचे काय सांगा, पार्श्वभूमी सांगा. हा गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न होता. सेम प्रश्न बनवू शकतो कशाबद्दल, 1909च्या कायद्याबद्दल. 1909चा कायदा करत असताना कुठल्या घटनेची पार्श्वभूमी कारणीभूत होती. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, 1909चा कायदा करत असताना कुठल्या घटनेची पार्श्वभूमी होती जर विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचं बंगालची झालेली फाळणी. हा पण मुद्दा तुम्हाला इथं सांगता येईल, ज्याच्यामुळे 1909चा सुधारणांचा कायदा आला. त्यानंतर जहाल गटाचा झालेला उदय. त्यानंतर मुस्लिम लीगची झालेली स्थापना 1906ला. त्यानंतर भारतामध्ये वाढत चाललेला हिंसाचार, ह्या सुद्धा गोष्टी सांगता येतील. भारतामध्ये सुरू झालेलं क्रांतिकार्य, ठीक आहे, तर ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला सांगता येतील, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इंग्रजांनी केलेलं दडपशाही, ज्याच्यामुळे भारतीय लोकांच्या मनात वाढत चाललेला ब्रिटिश सत्तेबद्दलचा काय, असंतोष. त्यानंतर इंग्रजांच्या विरोधात सुरू झालेली कुठली चळवळ, स्वदेशी चळवळ, लक्षात ठेवा. याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्याला 1909च्या कायद्यावर दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने या बऱ्याच घटना त्या काळामध्ये घडल्या होत्या, ज्यातून 1909चा कायदा करण्यासारखे काय तयार झाले होते, पार्श्वभूमी तयार झाली होती, ज्याच्यावर प्रश्न यायचा बाकी आहे. आणि सेम क्वेश्चन आयोगाने विचारला होता गेल्या वर्षी 1919च्या कायद्यावर. त्यामुळे हा प्रश्न परत विचारला जाऊ शकतो. त्यासाठी हे सगळं व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे. ज्याचा प्रश्न आला तर तो प्रश्न कव्हर व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर 1909च्या कायद्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीनं टीका केल्या, लक्षात ठेवा. हे सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पंडित जवाहरलाल नेहरू म्हणले होते हा कायदा मुस्लिमांच्या भोवती एक राजकीय अडथळा बनलाय, ज्याच्यामुळे मुस्लिम समस्त भारतीयांपासून काय पडतील, वेगळे पडतील, असं पंडित जवाहरलाल नेहरूंची टीका होती, लक्षात ठेवा. त्यानंतर RC मुजुमदार ह्या व्यक्तींनी सुद्धा केलेली टीका सगळ्यात महत्त्वाची आहे, ज्यांच्यावर कधी प्रश्न आला नाही. RC मुजुमदार ज्यांची विचारधारा राष्ट्रवादी होती, त्यामुळे राष्ट्रवादी विचारसरणीची व्यक्ती RC मुजुमदार हे असं म्हणतात या कायदा म्हणजे जन्माला आलेलं मृत अर्भक आहे. हा प्रश्न यायचा बाकी आहे. हा कायदा म्हणजे जन्माला आलेलं मृत अर्भक आहे असं कोण म्हणलं होतं, RC मुजुमदार म्हणले होते. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाची टीका होती महात्मा गांधीजी यांची. महात्मा गांधी म्हणले होते हा कायदा आपल्या नाशाला कारणीभूत ठरला आहे.
असं महात्मा गांधींनी स्टेटमेंट दिलेलं। त्यामुळे हा कायद्यामध्ये स्वतंत्र मतदारसंघ होते, जिथून पुढे भारतीयांचा नाश होऊ शकतो किंवा हा नाशाला कारणीभूत ठरलाय असं वाक्य महात्मा गांधींनी म्हणलेलं लक्षात ठेवा। ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीचे जे वाक्य आहेत का त्या परीक्षेला प्रश्न विचारतात। त्यानंतर लेडी मिंटो यांचं सुद्धा एक वाक्य होतं, ज्या मिंटोच्या कोण होत्या, पत्नी होत्या लक्षात ठेवा। तर लेडी मिंटो यांचं म्हणणं होतं की मिंटो हे व्यापक सुधारणा करू इच्छित होते, पण त्यासोबत सगळं श्रेय मिंटोला द्यायला पाहिजे। पण असंच वाक्य म्हणत असताना त्यांनी लगेच वाक्य बदललं, मोर्ले सुद्धा व्यापक सुधारणा देऊ शकत होते, त्यामुळे त्यांचं पण योगदान आहे असं त्यांनी वाक्य म्हणलेलं। त्यामुळे लेडी मिंटो यांचं सुद्धा ते वाक्य परीक्षेला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर आम्हाला काय भारतात संसदीय व्यवस्था लागू करायची नाही आणि आम्ही भारतामध्ये पेरलेले विषाचं बीज आहे असं कोण म्हणलं होतं, तर तो व्यक्ती म्हणला होता भारताचा भारत मंत्री, ज्याचं नाव होतं मोर्ले लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अशा ज्या टीका आहेत का त्या टीका परीक्षेला विचारल्या जातात, त्यामुळे ह्या टीका सुद्धा करून जाणं गरजेचं आहे, एखादा क्वेश्चन त्याच्यावर बनतो लक्षात ठेवा। म्हणून 1909चा कायद्याचा अभ्यास करत असताना एक तर शिफारशी सगळ्या लक्षात ठेवा, टीका, अधिकार आणि सगळ्यात महत्त्वाची पार्श्वभूमी, त्या अँगलनं अभ्यास केला तर तो कायदा पूर्णपणे कव्हर होतो। आणि 1909च्या कायद्याचा असं एक वैशिष्ट्य आहे महत्त्वाचं, जो कायदा अल्प काळासाठी काय राहिला, जिवंत राहिला। हा सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला होता, अल्प काळासाठी जिवंत राहिलेला कायदा कोणता होता, तर त्याचं नाव होतं 1909चा कायदा। स्वतंत्र मतदारसंघ जे कायद्याचं वैशिष्ट्य ठरलं तो कायदा 1909चा लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन आला तर ह्या गोष्टी काय होतील, कव्हर होतील, एका अँगलनं ह्या बाबीचा पण विचार करा। त्यानंतर दुसरा क्वेश्चन, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून येणाऱ्या बंगालमधल्या व्यापारास लूट असं म्हटलं। एक प्रश्न असा असतो की कोण काय म्हणलं ब्रिटिशांच्या लुटीबद्दल विचारतात कंबाईनला, त्यामुळे बंगालमधल्या व्यापाराला त्यांनी लूट म्हणलं। आणि कंपनीच्या भागधारकाच्या मंडळाला जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं तर यांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारं प्राधिकरण असं म्हणलं, तर ते व्यक्ती खालीलपैकी कोण होते लक्षात ठेवा, दादाबाई नौरोजी, लोकहितवादी ॲडम स्मिथ आणि न्यायमूर्ती रानडे। तर हा प्रश्न इंग्रजांच्या वसाहतवादी अर्थव्यवस्थेसोबत मॅच होतो, म्हणजे इंग्रजांच्या आर्थिक बाजू बघताना आपल्याला इंग्रजांची आर्थिक बाजू मांडणारे लोक आणि त्यांनी मांडलेले जे विचार आहेत का हे व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, कारण ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे वसाहतकालीन अर्थव्यवस्था या टॉपिकमध्ये आर्थिक लुटीबद्दलचा हा विषय लक्षात ठेवा। त्यामुळे बंगालमधल्या व्यापाराला लूट कोण म्हणलं आणि जे कोर्ट ऑफ डायरेक्टर होतं किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर होतं त्याला भागधारकांच्या मंडळाला लुटारूंचं प्राधिकरण कोण म्हणलं असा प्रश्न विचारला, दादाबाई नौरोजी, लोकहितवादी ॲडम स्मिथ आणि न्यायमूर्ती रानडे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ॲडम स्मिथ लक्षात ठेवा। ॲडम स्मिथनं त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला लुटारूंची नियुक्ती करणारं प्राधिकरण अशा शब्दामध्ये टीका केली होती लक्षात ठेवा। ठीक आहे, आता दादाबाई नौरोजी सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती आहेत, कारण दादाबाई नौरोजींनी सुद्धा सगळ्यात महत्त्वाच्या आर्थिक शोषणाबद्दल पहिल्यांदा लिहिलेलं, तर त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ लक्षात ठेवायचा ज्यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारतात, द पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा त्यांचा ग्रंथ होता, ज्या ग्रंथामध्ये त्यांनी भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल लिहिलेलं लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे इंग्रजांनी केलेलं भारताचं जे आर्थिक शोषण आहे त्याच्याबद्दल विचार मांडण्याचं काम दादाबाई नौरोजींनी केलं, ज्याच्यामध्ये 20 रुपये त्यांनी भारताचं दरडोई उत्पन्न सांगितलं लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने 1870च्या आसपास त्या दशकामध्ये जे काय आर्थिक लुटी इंग्रजांची चालू होती त्याच्याबद्दल दादाबाई नौरोजीचं स्पष्ट मत होतं। एवढंच नाही तर ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांना अन ब्रिटिश हा शब्द सुद्धा वापरणारे कोण होते, तर ते दादाबाई नौरोजी होते लक्षात ठेवा। दादाबाई नौरोजींनी आर्थिक लुटीबद्दल फॉसेटे समितीला काय दिली होती, साक्ष सुद्धा दिली होती लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे फॉसेटे समितीला साक्ष देणारे कोण होते, हा नेक्स्ट लेवल आयोगाचा काय बनू शकतो, प्रश्न बनू शकतो लक्षात ठेवा। त्यामुळे आर्थिक शोषण जे इंग्रजांनी भारताचं केलं होतं ते त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे किंवा मांडलेलं आहे। आणि मग दादाबाई नौरोजी सुद्धा सुरुवातीला मवाळ विचारधारेचे होते, पण वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा त्यांचं एक वाक्य होतं ज्या वाक्यावर परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो, इंग्रजांच्या व्यवस्थेवर मी विश्वास ठेवता ठेवता म्हातारा झालो, जर मी आज तरुण असलो असतो तर मी बंड केलं असतं, असं वाक्य 1906च्या काँग्रेसच्या व्यासपीठावर उच्चारणारे व्यक्ती कोण होते, तर ते दादाबाई नौरोजी होते लक्षात ठेवा। म्हणजे शेवटचा टप्पा मात्र इंग्रजावर त्यांनी राग काढलेला आपल्याला दिसतो लक्षात ठेवा। त्यामुळे मवाळ विचारधारेचे व्यक्ती दादाबाई नौरोजींनी पहिल्यांदा इंग्रजांचं आर्थिक शोषण मांडलं। त्यानंतर लोकहितवादी लक्षात ठेवा, लोकहितवादींनी 2 ग्रंथ लिहिले, एक लक्ष्मी ज्ञान नावाचा त्यांचा ग्रंथ होता ज्याच्यामध्ये आर्थिक शोषण मांडलं, ग्रामरचना नावाचा त्यांचा ग्रंथ होता ज्याच्यामध्ये त्यांनी आर्थिक शोषण मांडलं। त्यांनी लिहिले 108 शतपत्रे, या शतपत्राच्या माध्यमातून सुद्धा इंग्रजांचा आर्थिक शोषणावर त्यांनी प्रकाश टाकला लक्षात ठेवा।
तेव्हा ते म्हणले होते लक्ष्मी विलायतेला चालली, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्यांनी तिथं वापरलेला. तर प्रश्न येऊ शकतो लक्ष्मी विलायतेला चालली कोण म्हणलं, तर लक्ष्मी विलायतेला चालली म्हणणारे कोण आहेत, लोकहितवादी. लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळ हरी देशमुख यांच्यावर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याबद्दल ही माहिती काय करा, लक्षात ठेवा. न्यायमूर्ती रानडे म्हणले होते इंग्रजांनी केलेली लूट ही एखाद्या कशासारखी आहे, खंडणीसारखी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे खंडणीसारखे लूट म्हणणारे कोण होते, न्यायमूर्ती रानडे होते. सोबत न्यायमूर्ती रानडेंनी एक ग्रंथ लिहिला होता, त्या ग्रंथाचं नाव होतं एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स. एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी सरकारचं आर्थिक शोषण एक प्रकारे मांडलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि न्यायमूर्ती रानडेंनी सुद्धा सामाजिक औद्योगिक परिषदा भरवा याला प्रोत्साहन दिलं, कारण औद्योगिक परिषदेच्या माध्यमातून आपण भारताचा औद्योगिक विकास जर केला तर भारताचा आर्थिक विकास सहज होऊ शकतो, असं इंग्रजांना वारंवार सांगण्याचं काम करणारे कोण होते, तर ते न्यायमूर्ती रानडे होते. लक्षात ठेवा. त्यामुळे औद्योगिक परिषदा भरवा आणि सामाजिक परिषदा भरवा हा विचार कोणी दिला, हा विचार देणारे न्यायमूर्ती रानडे एक अर्थतज्ञ आहेत. लक्षात ठेवा. आणि एसेज इन इंडियन इकॉनॉमिक्स हा त्यांचा ग्रंथ जो की महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये ती लूट मांडली आहे. आता खंडणीसारखी लूट आहे यांच्यासोबत अजून एक व्यक्ती म्हणले होते, त्या व्यक्तीचं नाव होतं राजाराम मोहन रॉय. लक्षात ठेवा. त्यामुळे राजाराम मोहन रॉय हे सुद्धा महत्वाचे आहे, ज्यांनी खंडणीसारखी लूट असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. लक्षात ठेवा त्या लुटीला. आणि ॲडम स्मिथनं मात्र भारतात लुटारूंची नियुक्ती करणारं प्राधिकरण म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर, कारण बोर्ड ऑफ डायरेक्टर ईस्ट इंडिया कंपनीचं शेअर्स खरेदी करणारं मंडळ होतं, जे भारतामध्ये कुणाला पाठवायचं, अधिकाऱ्यांना. त्यामुळे हे अधिकारी भारतात जाऊन लूट करायचे, त्यामुळे लुटारूचं प्राधिकरण असं डायरेक्टरचा उल्लेख ॲडम स्मिथनं केला होता. लक्षात ठेवा. आणि ॲडम स्मिथ सुद्धा महत्त्वाचे व्यक्ती आहेत, जे की तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये भेटतील, तिथं आहेत त्यांचं काम. तर हे सगळी माहिती आपल्याला विचारलं जातं, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर इंग्रजांनी भारतात मुक्त व्यापाराचं धोरण कधी चालू केलं होतं, 1813 पासून भारतामध्ये मुक्त व्यापाराचं धोरण चालू झालं, आणि ज्याच्या माध्यमातून इंग्लंडमधली जनता, प्रायव्हेट कंपन्या, इतर असणारे लोक हे येऊ लागले आणि भारतात व्यापार करून व्यापारातून काय कमवू लागले, नफा. त्यामुळे मुक्त व्यापाराचं धोरण चालू झाल्यानंतर त्या धोरणाला पोषक असं वातावरण भारतामध्ये इंग्रजांनी तयार केलं, ज्यातून त्यांनी भारताचं आर्थिक शोषण केलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. त्यामुळे त्या आर्थिक शोषणावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे त्यांनी केलेलं जे आर्थिक शोषण आहे या संदर्भात मांडलेले मतं सगळे व्यवस्थित करून जाणं गरजेचं, परीक्षेला क्वेश्चन विचारतात. लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्रामधले एक व्यक्ती होते भास्कर तरखडकर, त्यांनी सुद्धा सरकारच्या आर्थिक धोरणावर काय केलं, मतं मांडलं. लक्षात ठेवा. पण मतं मांडत असताना भास्कर तरखडकरांनी एका टोपण नावाचा वापर केला. त्या टोपण नाव होतं एक हिंदू. एक हिंदू हे टोपण नाव वापरून त्यांनी काय केलं, सरकारच्या आर्थिक धोरणावर प्रकाश टाकला. म्हणजे आर्थिक शोषणाबद्दल असे ज्या ज्या लोकांनी मतं मांडलेले तुम्हाला दिसतील का, त्या ठिकाणी हायलाईट करून ठेवा, ते व्यवस्थित वाचून काढा, कारण परीक्षेला आर्थिक शोषणावर प्रश्न सध्या येताना दिसत आहेत. त्यामुळे हे सगळे लोक इथं महत्त्वाचे आहेत, ज्यांनी भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल लिहिले. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हा क्वेश्चन त्या लेवलला जातो, सगळी माहिती तयार करून ठेवा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, तर पुढचा क्वेश्चन होता उठावाबद्दल. एक क्वेश्चन तर उठावाबद्दल असतो. तर नील बागायतदाराकडून म्हणजे मळेवाले भारतीय मजुरांवर होणाऱ्या जुलमावर आधारित नील दर्पण हे नाटक खालीलपैकी कोणी आणि कोणत्या भाषेत लिहिलं. लक्षात ठेवा. तर ते नील दर्पण नावाचं नाटक कुणी लिहिलं आणि कोणत्या भाषेत लिहिलं, बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, दीनबंधू मित्र आणि सगळ्यात महत्त्वाचं शरदचंद्र चटर्जी. तर ते नाटक लिहिणारे दीनबंधू कोण आहेत, मित्र आहेत, आणि ती भाषा कोणती होते, बंगाली. लक्षात ठेवा. याचा अर्थ प्रश्न तुम्हाला विचारलाय कशावर, नील दर्पण, म्हणजे त्या काळात झाला होता एक उठाव, त्या उठावाचं नाव काय होतं, नीळ उठाव. लक्षात ठेवा. त्यामुळे नीळ उठावाबद्दल जर प्रश्न आला तर आपल्याला त्याची माहिती माहीत असायला पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं माहीत पाहिजे की नीळ उठाव कधी झाला, 1859-60ला नीळ उठाव झालेला दिसतो आपल्याला. लक्षात ठेवा. मग पुढचा प्रश्न विचारते, नीळ उठावाचं केंद्र कुठं होतं, तर नीळ उठावाचं केंद्र होतं बंगालमध्ये. बंगालमधला एक जिल्हा होता. लक्षात ठेवा. जिल्ह्याचं नाव काय होतं, नडिया. आणि नडिया जिल्ह्यामध्ये एक गाव होतं, त्या गावाचं नाव काय होतं, गोविंदपूर. या गावामध्ये नीळ उठाव झालेला घडून आलेला दिसतो आपल्याला. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जिल्हा विचारू शकतात, त्यामुळे जिल्हा लक्षात ठेवायचा कोणता, नडिया. किंवा प्रदेश डायरेक्ट विचारू शकतात, प्रदेश कोणता होता, गोविंदपूर भाग. लक्षात ठेवा. त्यानंतर उठावाचं नेतृत्व करणारे कोण होते, तर नेतृत्व करणारे विश्वास बंधू होते. दोन विश्वास बंधू होते. लक्षात ठेवा. एकाचं नाव होतं दिगंबर विश्वास, दुसऱ्याचं नाव होतं विष्णू विश्वास, आणि अजून एक व्यक्ती होता. लक्षात ठेवा. त्याचं नाव होतं रफिक मंडल. तर या तीन लोकांनी या उठावाचं काय केलं होतं, नेतृत्व केलं होतं. लक्षात ठेवा. त्यामुळे तीन लोक या उठावाला नेतृत्व देताना दिसतात. ठीक आहे. त्यामुळे महत्वाचं आहे. तर या उठावाला समर्थन देणारे कोण होते,
तर समर्थन देणारे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक पहिलं वर्तमानपत्र होतं, लक्षात ठेवा. ज्या वर्तमानपत्राचं नाव होतं हिंदू पॅट्रियट. हिंदू पॅट्रियट नावाचं न्यूजपेपर कोणी चालू केलं होतं? हरिश्चंद्र मुखर्जी. त्यामुळे त्यांनी त्या न्यूजपेपरमधून नील उठावाबद्दलच्या बातम्या लिहिलेल्या. आणि दुसरं कोण होतं? तर नील दर्पण नाटक लिहिणारे व्यक्ती होते. त्यामुळे नील दर्पण नाटक बंगाली भाषेमध्ये कोणी लिहिलं होतं? तर त्यांचं नाव होतं दीनबंधू मित्रा, लक्षात ठेवा. त्यामुळे दीनबंधू मित्रा या व्यक्तीनं नील दर्पण नावाचं नाटक लिहिलं. पण नील दर्पण या नाटकाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट कोणी केलं होतं? तर मधुसूदन दत्त, लक्षात ठेवा. तर मधुसूदन दत्त हे व्यक्ती महत्त्वाचे आहेत, ज्यांनी नील दर्पण या नाटकाला काय केलं होतं? इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं होतं. आणि त्याला प्रकाशित कोणी केलं होतं? जेम्स लॉगनं केलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे जेम्स लॉग हा व्यक्ती महत्त्वाचा, त्यांनी त्या नाटकाला प्रकाशित केलं होतं, म्हणून जेम्स लॉगवर पुढे जाऊन कारवाई केली होती. तर मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, तो प्रश्न यायचा वाक्य आहे, तो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला माहीत असलं तर उत्तर नक्की द्या. तर तो प्रश्न असा असणार आहे, लक्षात ठेवा. नील दर्पण हे बंगाली नाटक होतं, इंग्रजीमध्ये करणारा व्यक्ती मधुसूदन दत्त आहे. पण जर समजा प्रश्न आला तर प्रश्न हा पण बनू शकतो, नील दर्पण या नाटकाला मराठीमध्ये कन्वर्ट कोणी केलं होतं? ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहे. जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर नक्की द्या. तर नील दर्पण या नाटकाला मराठीमध्ये कन्वर्ट कोणी केलं? कारण बंगालीमध्ये लिहिलं होतं मधुसूदन आपलं दीनबंधू मित्रांनी, मधुसूदन दत्तनी त्याला इंग्रजीमध्ये केलं होतं. पण त्या नाटकाला मराठीमध्ये करणारं कोण होतं? अपेक्षा आहे की तुम्ही उत्तर द्याल. तर ते कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाका त्याचं. तर सगळ्यात महत्त्वाचं, मधुसूदन दत्तने या नाटकाला इंग्रजीमध्ये कन्वर्ट केलं आणि जेम्स लॉगने प्रकाशित केल्यामुळे जेम्स लॉगवर कारवाई झाली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे त्या कारवाई पोटी पुढे काय झालेलं? त्याला भारतातून हद्दपार सुद्धा करण्यात आलं होतं. ठीक आहे. त्या नील दर्पण नीळ उठाव जो चालू होता त्याच्याबद्दल सरकारनं 1860ला एका नीळ आयोगाची काय केली होती? स्थापना केली होती. तर या नीळ आयोगाचा अध्यक्ष सेटनकर नावाचे व्यक्ती होते आणि त्या नीळ आयोगामध्ये एकमेव भारतीय सदस्य होते चंद्रमोहन चॅटर्जी, लक्षात ठेवा. तर चंद्रमोहन चॅटर्जी सदस्य होते. या नीळ आयोगाने पुढे सांगितलं होतं शेतकऱ्यावर अन्याय झालाय, शेतकऱ्यांना सरकारनं काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे पुढच्या काळामध्ये सरकारनं नीळ आयोग स्थापन करून शेतकऱ्यांना मदत सुद्धा केलेली आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. त्यामुळे असा जो नीळ उठावाबद्दलची सगळी माहिती होती का, ती दीनबंधू मित्रा या व्यक्तीनं बंगाली नावाच्या न्यूजपेपरमध्ये लिहिलेली आपल्याला नाटकामध्ये लिहिलेली दिसते. प्रश्न हा पण होता, नील दर्पण काय होतं? लक्षात ठेवा. नील दर्पण हे काय होतं? नाटक होतं. ठीक आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे. आता हा प्रश्न शेतकरी लढ्यामधला आहे, पण तुम्ही शेतकरी लढे करून जावा. ज्याला 150 वर्ष पूर्ण होतात असा एक शेतकरी लढा महत्त्वाचा आहे आणि 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणावर? दक्कनच्या दंग्यावर, लक्षात ठेवा. त्यामुळे दक्कनचे दंगे व्यवस्थित करा. 150 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तिथं परीक्षेला क्वेश्चन बनू शकतो. 100 वर्ष 150 वर्षाच्या घटना लवकरच व्हिडिओ येऊन जाईल तुम्हाला, त्याच्यामध्ये हे दक्कनचे दंगे सगळेच कव्हर करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 1899 ते 1900च्या काळामध्ये आलेल्या दुष्काळानंतर व्हाईसराय लॉर्ड कर्झनने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग स्थापन केला? हा प्रश्न का विचारला? कारण त्या दुष्काळ आयोगाला 125 वर्ष काय होत आहेत? पूर्ण होत आहेत, म्हणून हा क्वेश्चन टाकला, लक्षात ठेवा. त्यामुळे 125 वर्ष पूर्ण झालेल्या घटनावर सुद्धा प्रश्न असतो, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा 1899-1900 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला होता? अँड्रू फ्रेजर, सर थॉमस रॅले, मॅकडोनल आणि जॉर्ज कॅम्पबेल, लक्षात ठेवा. तर हा दुष्काळ आयोग होता का, तो कोणी नेमला होता? कर्झनच्या काळामध्ये, ज्याला दुष्काळाची सगळी तिथली परिस्थितीची पाहणी करायची होती. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न विचारलाय. तर त्याचे अध्यक्ष होते लॉर्ड मॅकडोनल, लक्षात ठेवा. तर लॉर्ड मॅकडोनल यांच्या अध्यक्षतेखाली ते कमिशन नेमलेलं. आता थॉमस रॅले कमिशन हे शिक्षणासाठी नेमलं होतं, लक्षात ठेवा. थॉमस रॅले कमिशन कशासाठी होतं? शिक्षणासाठी नेमलं होतं. ह्या थॉमस रॅले कमिशनला उच्च शिक्षणाचा काय करायचा होता? विचार करायचा होता, लक्षात ठेवा. अँड्रू फ्रेजर पोलीस सेवेतील दोष दूर करण्यासाठी कमिशन कर्झनच नेमलेलं, त्यामुळे कर्झनच्याच काळामधलं ते सुद्धा काय कमिशन आहे, लक्षात ठेवा. मग सगळ्यात महत्त्वाची, इंग्रजांनी भारतामध्ये 6 दुष्काळ आयोग नेमले होते. आता बघा, दुष्काळ आयोगाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर इंग्रजांच्या काळातले दुष्काळ आयोग किती आहेत? फक्त 6 आहेत. पण 3 मुद्द्यांमध्येच अभ्यास करायचा. एक म्हणजे तुम्हाला त्या दुष्काळ आयोगाची इसवी सन माहिती पाहिजे, त्यानंतर त्या दुष्काळ आयोगाचा अध्यक्ष माहिती पाहिजे आणि त्या दुष्काळ आयोगाचा तुम्हाला तिथं कोणता व्हाईसराय तेव्हा होता ते माहिती पाहिजे. म्हणजे एकतर तुम्हाला प्रश्न विचारला जातो दुष्काळ आयोगाचा क्रम लावा. क्रम लावा म्हणल्यानंतर आपल्याला माहित पाहिजे इसवी सन कोणता आहे. नाहीतर दुसरा प्रश्न असतो दुष्काळ आयोगाच्या जोड्या लावा. एका साईडला इसवी सन देतात, दुसऱ्या साईडला दुष्काळ आयोगाचं नाव देतात.
दुष्काळ आयोगाचं नाव देतात आणि पुढे व्हाईसरायचं सुद्धा नाव देतात। अशा पद्धतीने परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो। म्हणजे दुष्काळ आयोगावर प्रश्न येतो तर 6 दुष्काळ आयोग आहेत ते व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। इसवी सन, अध्यक्ष आणि व्हाईसराय या 3 मुद्द्याला अनुसरून अभ्यास करायचा। 2 फॉर्मॅटमध्ये प्रश्न जातात, लक्षात ठेवा। त्यातला पहिला 1860-61 ला पहिला दुष्काळ आयोग नेमला होता। तेव्हा भारताचा व्हाईसराय कोण होता? कॅनिंग होता आणि त्यानं नेमलेल्या दुष्काळ आयोगाचं नाव होतं स्मिथ आयोग, लक्षात ठेवा। त्यामुळे कर्नल स्मिथ हा त्या दुष्काळ आयोगाचा अध्यक्ष होता, म्हणून त्याला कर्नल स्मिथ आयोग असं सुद्धा म्हणतात। पण 60-61 ला काळ कोणाचा होता? तर तो कॅनिंगचा होता, त्यामुळे कॅनिंग महत्वाचा आहे। त्यानंतर 1866-67 ला लॉरेन्सचा कार्यकाळ होता, तेव्हा त्याच्या कार्यकाळामध्ये नेमलेला आयोग कोणता होता? कॅम्पबेल आयोग, लक्षात ठेवा। त्यामुळे लॉरेन्स हा तेव्हा भारताचा व्हाईसराय होता आणि कॅम्पबेल याच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमलेला। 1878-80 ला काळ कोणाचा होता? तर लॉर्ड लिटनचा होता, त्याच्या कार्यकाळामध्ये नेमलेलं कमिशन होतं स्ट्रॅची आयोग, लक्षात ठेवा। तर स्ट्रॅची आयोग आपल्याला लिटनच्या काळामध्ये दिसतो। मग सगळ्यात महत्त्वाच्या स्ट्रॅची आयोगाने सांगितलं होतं दुष्काळ संहिता स्थापन करा। काय सांगितलं होतं? दुष्काळ संहिता स्थापन करा, लक्षात ठेवा। म्हणून पुढे दुष्काळ संहिता तयार करण्यात आली होती कोणाच्या काळामध्ये? रिपनच्या। पण परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की दुष्काळ संहिता स्थापन करा असं कुठला दुष्काळ आयोग बोलला? तर त्यांचं नाव होतं स्ट्रॅची आयोग, लक्षात ठेवा। ते प्रश्न विचारतात त्यामुळे हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर हा होता कॅनिंग, त्यानंतर हा होता लॉरेन्स आणि हा होता लिटन, लक्षात ठेवा। ते व्हाईसरायचे फोटो। त्यानंतर 1897चा दुष्काळ आयोग महत्त्वाचा आहे, जेम्स लॉयल आयोग, लक्षात ठेवा। एल्गिन दुसऱ्याचा कार्यकाळ तेव्हा होता, ठीक आहे। पण 125 वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रश्न विचारतील 1899-1900च्या काळामध्ये लॉर्ड कर्झनने नेमलेला आयोग होता कोणता? मॅकडोनल आयोग, लक्षात ठेवा। आणि एवढंच नाही तर कर्झनच्या काळामध्येच विषय आला होता की सिंचन आयोगाची सुद्धा काय केली होती? स्थापना केली होती, लक्षात ठेवा। त्यामुळे सिंचन आयोग कोणाच्या काळामध्ये स्थापन झाला होता? तर लॉर्ड कर्झनच्या। एवढंच नाही तर मॅकडोनल आयोगाने शिफारस केली होती भारतामध्ये कृषी अधिकोष स्थापन करा, लक्षात ठेवा। त्यामुळे कृषी अधिकोष स्थापन करा, ज्याचा फायदा पुढच्या काळामध्ये दुष्काळ पडलेल्या तिथल्या भागाला पैसे देण्यासाठी त्याची काय होईल? मदत होईल। त्यामुळे कृषी अधिकोष स्थापन करा। आणि अजून एक शिफारस होती त्यांची, दुष्काळ आयुक्त एक पद तयार करा। त्यामुळे दुष्काळ आयुक्त एक पद तयार करावं, ज्याच्या माध्यमातून काय होऊ शकतं? तर तिथल्या परिस्थितीची पाहणी करता येईल। त्यानंतर भारतात वाढलेला जमिनीचा महसुलाचा कर होता आणि भारतात वारंवार पडणारे कोण होते? दुष्काळ होते। परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा। जमीन महसूल आणि दुष्काळ याबद्दल कर्झनला पत्रव्यवहार कोणी केला होता? तर रमेशचंद्र दत्त नावाची व्यक्ती होते, लक्षात ठेवा। त्यांनी लॉर्ड कर्झनला काय केला होता? पत्रव्यवहार केला होता। त्यामुळे लॉर्ड कर्झनला पत्रव्यवहार करणारे कोण होते? हा प्रश्न येऊ शकतो, रमेशचंद्र दत्त हे नाव महत्वाचं। आणि 1945 ला जॉन वुडयार्ड आयोग होता, जे शेवटचा इंग्रजांनी नेमलेला दुष्काळ आयोग। त्यावेळेस व्हाईसराय कोण होते? लॉर्ड वेवेल, लक्षात ठेवा। म्हणजे जवळपास इंग्रजांनी नेमलेले दुष्काळ आयोग किती आहेत? 6। या 6च्या 6 दुष्काळ आयोग तुमचे इथं कव्हर होतात। पुढच्या काळामध्ये कसा जरी क्वेश्चन आला तर हे दुष्काळ आयोग इथून कव्हर होऊ शकतात, लक्षात ठेवा। त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला देण्याची इथं काय केला? प्रयत्न केला। त्यानंतर खालीलपैकी कोणाचा उल्लेख फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम असा केला जातो? या शब्दात केला जातो, लक्षात ठेवा। तर असं खालीलपैकी कुठल्या समाजाला म्हणलं जातं फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम? लक्षात ठेवा। तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ, हा मुद्दा तुमचा इथं कव्हर होतो, लक्षात ठेवा। त्यामुळे आर्य समाज, सार्वजनिक सभा, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज। पहिलं महत्वाचं हे माहित पाहिजे की फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी ह्या गोष्टीबद्दल बोलले किंवा त्याला विरोध केला, लक्षात ठेवा। तर असा समाज कोणता होता? मग आपल्याला माहित पाहिजे की पहिला समाज कोणता स्थापन झालाय? आर्य समाज, सार्वजनिक समाज, ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाज। लॉजिक पण लागू शकते इथं। ब्राह्मो समाज हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण ब्राह्मो समाजाचं वर्णन फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम असं केलं जातं, लक्षात ठेवा। त्यामुळे बंगालमध्ये स्थापन झालेला ब्राह्मो समाज महत्वाचा आहे। मग ब्राह्मो समाज करत असताना सोबत आपल्याला पूर्ण व्यक्ती करून जाणं गरजेचं आहे, ज्यांचं नाव राजाराम मोहन राय, लक्षात ठेवा। त्यामुळे राजाराम मोहन राय यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात। आता राजाराम मोहन राय यांच्यावर प्रश्न विचारायचा असेल तर राजाराम मोहन राय 1772 ला त्यांचा जन्म झाला। इथून सुरुवात करायची ते जाऊन थांबायचं 1833 पर्यंत, लक्षात ठेवा, जिथं राजाराम मोहन रायने काम केलं। मग 1772 त्यांचं आयुष्य, त्यांच्या वर्षभरातला जीवनामधलं ते महत्वाचं वर्ष, कारण तिथं जन्म झाला। त्यानंतर त्याने 1809 ला एक सभा स्थापन केली, लक्षात ठेवा। त्यानंतर 1815, त्यानंतर 1817, त्यानंतर 1820, त्यानंतर 1821, त्यानंतर 1822, त्यानंतर
1823, त्यानंतर 1825, त्यानंतर ब्राह्मो समाज 1828 ला होता, त्यानंतर 1829 सती पद्धत बंद झाली, 1830 ला ते इंग्लंडला गेले आणि 1833 ला ब्रिस्टॉलमध्ये त्यांचा काय झाला, निधन झालं, लक्षात ठेवा। आता ही राजाराम मोहन राय यांचे टाइमलाईन या संदर्भात एक आपलं यूट्यूबला लेक्चर आहे, लक्षात ठेवा, ते लेक्चर नक्की बघा, ज्यातून तुम्हाला राजाराम मोहन राय यांचा पूर्ण कार्यकाळाचा जो इतिहास आहे का तो सगळा सांगण्याचा प्रयत्न केलाय। आपलं हिस्ट्री चॅनल ह्या चॅनलला आपलं राजाराम मोहन रायचं एक लेक्चर आहे, जिथं राजाराम मोहन राय यांचा जीवन वृत्तांत पूर्ण दिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी माहिती दिलाय। जर पुढे कधी आयोगाने प्रश्न विचारायचा झाला तर राजाराम मोहन रायच्या ह्या कार्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। सोबत करताना ब्राह्मो समाज करायचं, कारण ब्राह्मो समाजाची सगळीच माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देण्याचा काय केलाय, प्रयत्न केलाय। तर नक्की तो व्हिडिओ बघा, ज्यातून तुमचे राजाराम मोहन राय यांच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन काय होईल, कव्हर होईल, लक्षात ठेवा। गेल्या वर्षी कंबाईन पूर्वला प्रश्न होता कुठं, प्रार्थना समाजावर, त्यामुळे प्रार्थना समाज हा 2023च्या पूर्वला कंबाईन पूर्वला प्रश्न आलेला, त्यामुळे सार्वजनिक प्रार्थना समाजावर प्रश्न विचारलाय, पुढच्या काळामध्ये पण विचारला जाऊ शकतो, कारण ज्याचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे। पण ब्राह्मो समाजाची महाराष्ट्रातली शाखा म्हणून आपण ज्याला ओळखतो का, तो समाज होता कोणता, प्रार्थना समाज, म्हणून मग परीक्षेला महाराष्ट्राशी संबंध असल्यामुळे सुद्धा इथं प्रश्न जातो, लक्षात ठेवा। संघटना या टॉपिक मध्ये सार्वजनिक सभा आपण बघू, कारण पुढे संघटना पण आपल्याला लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करायच्या आहेत। तिथं सार्वजनिक सभेबद्दल गवा जोशी ज्याचे प्रमुख व्यक्ती होते, तर त्यांनी सार्वजनिक सभेच्या माध्यमातून काम केलेलं ते काम तिथं आहे, लक्षात ठेवा। आर्य समाज ज्याची स्थापना महाराष्ट्रामध्ये झाली म्हणून महत्वाचे आहे, 1875 ला आर्य समाजाची काय स्थापना आहे, लक्षात ठेवा। पण स्वामी दयानंद सरस्वती हे व्यक्ती महत्वाचे आहे, कारण त्यांची 200वी जयंती आहे, लक्षात ठेवा, म्हणून परीक्षेला त्यांच्या जयंतीबद्दल विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केलेला समाज आर्य म्हणून प्रश्न बनण्याची शक्यता असते, कारण त्यांची यावर्षी 200वी काय जयंती आहे, ठीक आहे। त्यामुळे अशा पद्धतीने सामाजिक धार्मिक सुधारणा मधला हा ब्राह्मो समाज, पण ब्राह्मो समाजाबद्दल तुम्हाला लेक्चर बघायचं आहे, ते लेक्चर आपल्या यूट्यूबला अवेलेबल आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 2025च्या परीक्षेसाठी आपल्या ॲप्लिकेशनवर वेगवेगळ्या बॅचेस आपण रेकॉर्ड स्वरूपामध्ये टाकतोय आणि त्याचा बॅचेस सुरू झालेले आहेत। जर तुम्हाला 2025ची तुम्ही तयारी करणार असाल तर आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा। प्ले स्टोअरवर हिस्ट्री बाय पवन सर टाका, तुम्हाला ते ॲप्लिकेशन भेटेल। त्या ॲप्लिकेशनमध्ये 2025च्या सगळ्या अपडेटेड बॅचेस भेटतील, लक्षात ठेवा। ज्या बॅचेसमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तिथं सगळे व्हिडिओ लेक्चर भेटतील, ज्या लेक्चर आता नवीनच शूट केलेले आहेत, त्यानंतर तुम्हाला नवीन असलेल्या आपल्या काय भेटतील, नोट्स भेटतील, लक्षात ठेवा। त्या नोट्स सुद्धा तुम्हाला नवीन प्रिंटेड स्वरूपामध्ये तिथं असतील, तुम्हाला प्रिंट पण काढता येईल, ठीक आहे। त्यामुळे 2025च्या संपूर्ण इतिहासापासून ते प्रश्नपत्रिका विश्लेषणापर्यंतच्या सगळ्या बॅचेस नवीन स्वरूपामध्ये टाकलेल्या आहेत। 2025ला ज्या सगळ्या एक्झाम होतील त्यासाठी तुम्हाला या बॅचेस फायदेशीर ठरतील आणि अवघड वाटणारा विषय हा सोप्या पद्धतीने तुम्हाला तयार करता येईल। त्यामुळे ज्याला वाटतंय की मला इतिहास सोपा करायचा आहे तर त्याने ॲप डाउनलोड करून ती बॅच तुम्ही घेऊ शकता, जे तुम्हाला ॲपवर उपलब्ध आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर खालीलपैकी कोणी आर्य समाजाच्या सत्यार्थ प्रकाश या पहिल्यांदा मराठीत अनुवाद केला, आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाला सुद्धा 150 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून मग इथं हा प्रश्न टाकलाय, लक्षात ठेवा। पण सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक लिहिलं होतं स्वामी दयानंद सरस्वतींनी, ज्याच्यामध्ये आर्य समाजाबद्दल त्यांनी लिहिलेलं, लक्षात ठेवा। पण त्या पुस्तकाला मराठीत अनुवाद कोणी केला हा प्रश्न विचारलाय, महादेव गोविंद रानडे, सकाराम परांजपे, पंडिता रमाबाई आणि सातवळेकर। तर याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा, श्रीपाद दामोदर सातवळेकर, त्यांनी त्या सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाला मराठीमध्ये कन्वर्ट केलं। पण महादेव गोविंद रानडे यांचं पण एक महत्त्वाचं काम, कारण 50 पेक्षा जास्त व्याख्यानं जे संस्कृत भाषेमध्ये स्वामी दयानंद सरस्वतींनी दिली होती त्याला मराठीत कन्वर्ट करण्याचं काम कोणी केलं होतं, तर ते महादेव गोविंद रानडेंनी केलेलं। महादेव गोविंद रानडे यांनी महाराष्ट्रामध्ये आर्य समाजाचा काय केला, प्रसार आणि प्रचार केला, हे वाक्य सुद्धा महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। एवढंच नाही तर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वतींनी दिलेल्या व्याख्यानाला मराठीमध्ये आणलेलं सुद्धा आपल्याला पुढे दिसतं। त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी बायबल या ग्रंथाला मराठीमध्ये काय केलं, भाषांतर केलं, लक्षात ठेवा। त्यामुळे बायबल ग्रंथाला मराठीमध्ये आणणाऱ्या कोण होत्या, तर त्या पंडिता रमाबाई होत्या। पण बायबल या ग्रंथाला बंगालीमध्ये अनुवाद करणारे कोण होते, तर त्यांचं नाव होतं विल्यम वार्ड, लक्षात ठेवा। तर विल्यम वार्डनं त्याला बंगालीमध्ये अनुवाद केलं होतं। त्यानंतर श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाला मराठीमध्ये कन्वर्ट करण्याचं काय केलं, काम केलं, ज्या ग्रंथाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यासाठी पुढे प्रश्न विचारतील, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे हा ग्रंथ महत्त्वाचा, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, आर्य समाजाबद्दल आहे, त्यामुळे लक्षात ठेवा।
त्यानंतर 1889 मध्ये मुंबईमध्ये भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणी स्वीकारलं होतं? तर 1889चं अधिवेशन वेगवेगळ्या कारणासाठी कारणीभूत ठरलं किंवा महत्त्वाचं ठरलं, त्यामुळे त्या मुंबईमध्ये झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, विल्यम वेडरबर्न, फिरोजशाह मेहता, आनंद मोहन बोस. तर काँग्रेसच्या त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडरबर्न, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रश्न इथं एका की पॉईंटवर जातो की सगळ्यात महत्त्वाचं इंग्रज अधिकारी आणि काँग्रेसच्या अधिवेशन अशा अर्थानं आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा एक वाक्य, 4 इंग्रज अधिकारी 5 वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय राहिले? अध्यक्ष राहिले, लक्षात ठेवा. त्यामुळे 4च व्यक्ती आहेत पण ते 5 वेळा झाले. तर विल्यम वेडरबर्न हा सुद्धा एक इंग्रज होता जो 1889च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष होता, जे अधिवेशन झालं होतं कुठं? बॉम्बेमध्ये, लक्षात ठेवा. पण विल्यम वेडरबर्न 2 वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष राहिला. एक 1889ला होतं आणि दुसरं 1910ला होतं. पण 1910चं अधिवेशन होतं का? ते अलाहाबादमध्ये झालं होतं आणि 1889चं अधिवेशन कुठं झालं होतं? बॉम्बेमध्ये, लक्षात ठेवा. पण 4 व्यक्ती 5 वेळा राहिले, त्याचा अर्थ एक व्यक्ती 2 वेळा असणार आहे. कोणता? तर विल्यम वेडरबर्न हा 2 वेळा काँग्रेसच्या अधिवेशनाचा काय होता? अध्यक्ष होता. त्यानंतर पहिला इंग्रज व्यक्ती कोण होता जो काँग्रेसच्या अधिवेशनाचा अध्यक्ष राहिला? तर ते अधिवेशन 1888ला होतं. ते अधिवेशन अलाहाबादमध्ये भरलं होतं आणि त्या अधिवेशनाचा अध्यक्ष कोण होते? तर जॉर्ज यूल होते, लक्षात ठेवा. त्यामुळे जॉर्ज यूल हे 1888च्या काँग्रेस अधिवेशनाचे काय आहेत? अध्यक्ष आहेत. त्यानंतर 1889चं तर आपण बघितलं. त्यानंतर 1894चं अधिवेशन जे मद्रासमध्ये झालं होतं, तर अल्फ्रेड वेब नावाची व्यक्ती त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. मग 1894ला मद्रासमधलं अधिवेशन अल्फ्रेड वेब अध्यक्ष राहिले. तिथून पुढे 10 वर्षांचं अधिवेशन झालं होतं 1904ला. ते अधिवेशन झालं होतं बॉम्बेमध्ये आणि त्याचे अध्यक्ष मात्र कोण होते? तर हेनरी कॉटन होते, लक्षात ठेवा. त्यामुळे हेनरी कॉटन सुद्धा इंग्रज व्यक्ती आहेत, ते त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. आता हे 3 अधिवेशनं तर तुमच्या समोर आहेत आणि मग विल्यम वेडरबर्न 2 वेळा 1889 आणि 1910, म्हणजे अशा पद्धतीने हे 5 अधिवेशनांचे 4 व्यक्ती अध्यक्ष राहिले. ते व्यक्ती कोण होते? इंग्रज होते, लक्षात ठेवा. ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. पण एक वाक्य लक्षात ठेवा, कलकत्तामध्ये सगळ्यात जास्त अधिवेशन झाले, त्या अधिवेशनाचा एकदाही व्यक्ती कोण अध्यक्ष राहिला नाही? इंग्रज राहिला नाही, हे विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कलकत्ता अधिवेशनामध्ये 10 अधिवेशनं, एकदाही पण इंग्रज अधिकारी तिथं अध्यक्ष नव्हता. ॲलन ह्यूम पहिल्या अधिवेशनाचे किंवा काँग्रेसचे सचिव होते, पण ॲलन ह्यूम हे काँग्रेसचे काय नव्हते? अध्यक्ष नव्हते, लक्षात ठेवा. नंतर जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं का, त्या अधिवेशनाला 3 इंग्रज अधिकारी उपस्थित होते, तर ते कोण होते? हा पण कंबाईनला प्रश्न होता. तर सगळ्यात महत्त्वाचं ॲलन ह्यूम होते, त्यानंतर वेडरबर्न होते आणि हेनरी कॉटन होते. हे 3 लोक काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला काय होते? उपस्थित होते. त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रश्न आहे जिथं राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष विचारले पण कव्हर करायचे होते इंग्रज व्यक्ती कोण कोण अध्यक्ष राहिले, तर हा सगळा मुद्दा तुमचा इथून कव्हर होतो. जेव्हा कधी आयोग इंग्रज अधिकाऱ्यावर पुढे प्रश्न विचारेल का, तेव्हा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला काय करेल? मदत करेल तो प्रश्न सोडवायला, लक्षात ठेवा. त्यामुळे अशा पद्धतीने या गोष्टी आपल्याला इथं सांगता येतील. आनंद मोहन बोस हे काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर 1891ला नागपूरला अधिवेशन झालं होतं, त्याचे अध्यक्ष आनंद मोहन बोस होते. त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुण्यामध्ये झालेलं पहिलं अधिवेशन 1895ला ते पुण्यात झालं होतं, त्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आणि फिरोजशाह मेहता 1890ला जे कलकत्तामध्ये अधिवेशन झालं होतं, त्या अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने काँग्रेसचे अधिवेशन अध्यक्ष हा भाग आपला इथून काय होतो? कव्हर होतो. त्यानंतर आपल्या सध्या 2 पुस्तकं उपलब्ध आहेत. आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन आहे का, त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला तिथून पण पुस्तकं परचेस करता येतील. त्याच्यामध्ये तिथून बुक बाय नावाचा ऑप्शन आहे, तिथून तुम्ही ते पुस्तकं परचेस करू शकता. तर महाराष्ट्रातील समाजसुधारक येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला खूप मदत करेल, ज्यामध्ये 51+ समाजसुधारक परीक्षाभिमुख दिलेले आहेत. आणि दुसरं, इतिहासाचा अभ्यास करताना आपल्या टेबलवर हे पुस्तक हवंच, लक्षात ठेवा. असं असलेलं पुस्तक म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पासून ते गट क पर्यंतच्या सर्व परीक्षाचे टॉपिक वाईज क्वेश्चन तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये दिलेत, लक्षात ठेवा. आणि सोबत त्याच टॉपिकमध्ये जे प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारले नाहीत पण आयोग त्या एरियावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, असे संभाव्य प्रश्न तुम्हाला तिथं दिलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि या संभाव्य प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे PYQ MCQ बूस्टर असं या पुस्तकाचं नाव आहे. सगळे प्रश्न सोडून झाल्यानंतर त्या टॉपिकमधला कॉन्फिडन्स आल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे त्याला कॉन्फिडन्स बूस्टर असं सुद्धा नाव दिले. तर हे पुस्तक सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपहून परचेस करता येईल. तुम्ही ॲपहून परचेस पुस्तक करू शकता
का ते तुम्हाला घरपोच पाठवण्याची जबाबदारी आमची, जे की तुम्हाला घरपोच ते पुस्तक मिळेल 7 ते 8 दिवसाच्या अंतरामध्ये, लक्षात ठेवा। तर हे दोन्ही पुस्तके अवेलेबल आहेत, ते नक्की तुम्हाला त्या अभ्यासाला दिशा देण्याचं काम ही पुस्तकं करतील, लक्षात ठेवा। त्यानंतर खालीलपैकी कोणी 1908 साली अमेरिकेमध्ये कॅनडा इथं हिंदुस्थान हे फ्री हिंदुस्थान हे पत्रक काढलं होतं आणि फ्री हिंदुस्थान हे पत्रक काढून उत्तर अमेरिकेतील भारतीयांमध्ये क्रांतीचा प्रसार केला होता। हा प्रश्न क्रांतिकारी या टॉपिकवर आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे इथून तुम्हाला क्रांतिकार्य पण आउट ऑफ इंडिया चालणारं क्रांतिकार्याबद्दलचा क्वेश्चन आहे। तर ते व्यक्ती कोण होते ज्यांनी फ्री हिंदुस्थान हे न्यूजपेपर चालू केलं? विष्णू गणेश पिंगळे, लाला हरदयाळ, तारकानाथ दास, भाई परमानंद। तर या प्रश्नाचं उत्तर आहे तारकानाथ दास, लक्षात ठेवा। सोबत तारकानाथ दास यांचं तिथंच अजून एक न्यूजपेपर होतं, कोणतं? तलवार। तलवार आणि फ्री हिंदुस्थान या दोन न्यूजपेपरच्या माध्यमातून त्यांनी तिथं काय केलं होतं? तिथल्या तरुणांमध्ये क्रांतीची भावना जागृत केली होती, लक्षात ठेवा। तर हे व्यक्ती महत्वाचे तारकानाथ दास। नंतर विष्णू गणेश पिंगळे हे व्यक्ती सुद्धा महत्वाचे, ते गदर पार्टीचे नेते होते। एवढंच नाही तर त्यांनी पुण्यातून नेतृत्व केलं होतं, पण 1915ला त्यांना लाहोरच्या जेलमध्ये फाशी देण्यात आलेली। अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले होते आणि तिथं शिक्षण घेत असताना त्यांचा लाला हरदयाळ यांच्यासोबत संबंध आलेला। आता विष्णू गणेश पिंगळे यांच्यावर कंबाईनच्या पूर्व परीक्षेला सलग 2023च्या 2 वेळा प्रश्न विचारला, लक्षात ठेवा। परत प्रश्न विचारला जाऊ शकतो। ते गदरचे नेते आहेत, ते पुण्यातून नेतृत्व करतात आणि लाला हरदयाळ यांच्यासोबत संपर्क आल्यानंतर ते क्रांतिकार्यामध्ये उतरले होते, पण पुण्यामध्ये त्यांना पकडण्यात आलं, लाहोरच्या जेलमध्ये 1915ला फाशी देण्यात आली। लाला हरदयाळ हे गदर पार्टीचे महासचिव होते, लक्षात ठेवा। त्यामुळे गदर पार्टीचे आत्मा किंवा गदर पार्टीचे महासचिव कोण होते? लाला हरदयाळ, ज्यांनी ती अमेरिकेवरून काम केलं होतं। त्यामुळे उत्तर अमेरिकेचा जो पश्चिम किनारपट्टी आहे तिथं गदर पार्टीच्या माध्यमातून काम करणारे व्यक्ती तुम्हाला लाला हरदयाळ दिसते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे अशा पद्धतीने हे लोक जे की आपल्याला परीक्षेला विचारतात। त्यामुळे उत्तर अमेरिकेचा जो पश्चिम किनारा होता का तिथं गदर पार्टीचं क्रांतिकारी आपल्याला चालतं, लक्षात ठेवा। त्यामुळे गदर पार्टीचं त्यांचं गदर नावाचं एक मुखपत्र होतं, ज्यांनी ब्रिटिश साम्राज्यामुळे भारताला दारिद्र्य प्राप्त झालं याचे 14 पॉइंट सांगितले होते आणि भारतीय तरुणांमध्ये क्रांतीची बीज त्यांनी रोवली, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळे अशा पद्धतीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे, जे की परीक्षेला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर 1924 साली नेमण्यात आलेल्या मुडीमन समितीमध्ये कोणत्या 4 भारतीयांचा समावेश होता? मुडीमन कमिशन का टाकलं? कारण 1924ला स्थापना आहे, 2024ला त्याला किती वर्ष पूर्ण होत आहेत? 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यामुळे तुम्हाला याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारले जातील, लक्षात ठेवा। त्यामुळे 1924ला 2024ला 100 वर्ष पूर्ण होतात। तर मुडीमन कमिशन मध्ये कोणते लोक होते? मोतीलाल नेहरू, डॉक्टर परांजपे। मोतीलाल नेहरू नव्हते, लक्षात ठेवा, डॉक्टर परांजपे होते, सर तेज बहादूर सप्रू होते, त्यानंतर चित्तरंजन दास नव्हते, मोहम्मद अली जिना होते, लक्षात ठेवा, आणि सर अय्यर पण होते, ठीक आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं अय्यर पण तिथं शिवास्वामी अय्यर नावाची व्यक्ती हे सुद्धा आपल्याला असलेले दिसतात, लक्षात ठेवा। मग 2 लोक नव्हते, मोतीलाल नेहरू आणि CR दास। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जिथं जिथं आहे का ते येणार नाही, लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्त्वाचं ड इथं आपल्याला दिसतं, म्हणजे उत्तर राहिलं ब क इ फ, हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठेवा। आता बघा, मुडीमन कमिशन खऱ्या अर्थानं का आलं होतं? कारण 1919च्या कायद्यामध्ये तरतूद होती, काय? 1919च्या कायद्यानं आम्ही दर 10 वर्षांनी मूल्यमापन करू, असं 1919च्या कायद्यामध्ये तरतूद आहे। पण 1919च्या कायद्यानं मूल्यमापन 10 वर्षांनी करायचं होतं, पण 1923ला स्वराज्य पार्टीची स्थापना झाली आणि स्वराज्य पार्टीनं इंग्रजांवर केंद्रामध्ये दबाव टाकला की 10 वर्षांनं मूल्यमापन नको, आताच मूल्यमापन करा। म्हणून सरकारने 1924ला मुडीमन कमिशन आणलं। सर अलेक्झांडर मुडीमन हे त्या कमिशनचे अध्यक्ष होते। मग मुडीमन कमिशननं काय केलं? 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करताना सांगितलं की मूल्यमापन करत असताना एखादं रॉयल कमिशन खरं नेमायला पाहिजे, म्हणून रॉयल कमिशनची स्थापना करावी सरकारनं, असं मुडीमननं रिपोर्ट दिला। म्हणून हे रॉयल कमिशन म्हणून पुढे कोण आलं? तर 1927ला सायमन आलं। खऱ्या अर्थानं सायमन कमिशन येणं अपेक्षित आहे 1929ला, कारण 1929ला सायमन कमिशन येणं अपेक्षित होतं, पण इंग्लंडमध्ये 1929ला निवडणुका होणार होत्या, म्हणून सायमन कमिशन 2 वर्ष अगोदर आलं। तरी पण सायमन कमिशनला आपल्या लोकांनी विरोध करायचं ठरवलं, कुठं? 1927च्या काँग्रेसच्या मद्रास अधिवेशनामध्ये। मग सायमन कमिशनला विरोध करणारा ठराव त्या अधिवेशनात मांडला, ज्याचे अध्यक्ष एम ए अन्सारी होते, काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष। पण काँग्रेस सोबत इतर विरोध करा असं म्हणणारे कोण होते? हिंदू महासभा पण होती आणि मुस्लिम लीग पण होती। पण एक प्रश्न यायचा बाकी आहे, सायमनला आपण स्वागत करू किंवा आम्ही सायमन सोबत चर्चा करणार, अशा 2 पॉलिटिकल पार्टीज होत्या ज्याने असा ठराव मांडलेला।
तर त्या दोन पॉलिटिकल पार्टी कोणत्या होत्या? एक होती जस्टिस पार्टी लक्षात ठेवा आणि दुसरी होती युनिनिस्ट पार्टी. त्यामुळे या दोन लोकांनी ठराव मांडला होता की आम्ही त्याचं स्वागत करू. एवढंच नाही तर सायमनचं स्वागत करण्यासाठी शंकरन नायर या व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन सुद्धा नेमलं होतं किंवा आयोग पण आपलं समिती पण स्थापन केली होती. तर आम्ही त्याचं स्वागत करू असं म्हणलं होतं. पण मुडीमन कमिशनमुळे सायमन कमिशन आलं होतं आपल्याला सांगता येतं. सायमनला विरोध काय केला? कारण त्याच्यामध्ये एकही सदस्य कोण नव्हता, भारतीय नव्हता लक्षात ठेवा. त्यामुळे त्यामध्ये एकही सदस्य कोण नव्हता, काँग्रेसचा मेंबर नव्हता, म्हणून सायमनला विरोध झाला. पण हे सगळं आलं कुणामुळं? मुडीमन समितीमुळं. मग त्या मुडीमनमध्ये 4 भारतीय होते. तर ते 4 भारतीय कोण होते ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? तर हे 4 भारतीय आपल्याला इथं नावं दिसतात. जर समजा 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे प्रश्न आला तर मग हे महत्वाचं आहे, परीक्षेला क्वेश्चन बनताना दिसतो लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर 2 सभेबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे की ज्या 2 सभा महत्वाच्या आहेत लक्षात ठेवा. कल्याण नामक सभा नावाची संस्था पुण्यामध्ये काम करायची. तर प्रश्न विचारतील ती संस्था कोणी स्थापन केली होती? तर 1854 मध्ये त्या सभेची स्थापना झाली होती. मोरशास्त्री साठे हे व्यक्ती त्या सभेचे काय होते? संस्थापक होते लक्षात ठेवा. त्यामुळे मोरशास्त्री साठे यांनी पुण्यामध्ये कल्याण नामक सभा नावाची संस्था स्थापन केली होती. ज्या सुधारणा लोक करायचे त्या सुधारणावादी आंदोलनाला त्यांनी काय केला होता? विरोध केला होता. सुधारणा झाल्या पाहिजे असं प्रार्थना समाज, आर्य समाज, पुढे जाऊन सगळ्या समाजाचं म्हणणं होतं. पण यांचा मात्र सुधारणावादी आंदोलनाला विरोध राहिला होता. आता अपवादात्मक परिस्थितीमध्ये संघटना लक्षात ठेवा, कारण का सगळे लोक सुधारणाला पाठिंबा देतात, हे मात्र त्याला विरोध करत होते. त्यानंतर संस्कृत भाषेतले ग्रंथ सर्वोत्तम आहेत असं त्यांचं मत होतं लक्षात ठेवा. बाकीचे ग्रंथ काही महत्वाचे नाहीत पण संस्कृत मधले ग्रंथ महत्वाचे आहेत असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं. एवढंच नाही तर सगळे लोक विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा द्यायचे, पण ह्यांनी मात्र विधवा विवाहाला काय केला होता? विरोध केला होता लक्षात ठेवा. ठीक आहे. सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला, ह्यांनी विरोध केला. त्यामुळे सुधारणावादी आंदोलनाला विरोध असणारी पुण्यात काम करणारी संस्था कल्याण नामक मंडळी नावाची सभा, हे संस्थेचं आपल्याला नाव दिसतं. मोरशास्त्री साठे त्याचे काय आहेत? संस्थापक आहेत. आणि त्यानंतर अजून एक प्रश्न येऊ शकतो, पुण्यामध्ये सार्वजनिक सभा काम करायचे. आता हे कुठं नाही लक्षात ठेवा, पुण्यामध्ये सार्वजनिक सभा काम करायचे. पण पुण्या सार्वजनिक सभेच्या धर्तीवर विदर्भामध्ये वराड सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली होती हा प्रश्न येऊ शकतो. तर विदर्भामध्ये वराड सार्वजनिक सभा स्थापन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं रघुनाथ मुधोळकर. रघुनाथ मुधोळकर हे पेशानं वकील होते लक्षात ठेवा. सार्वजनिक सभेच्या धर्तीवर त्यांनी ती सभा स्थापन केली. पण सगळ्यात महत्त्वाचं ते शेवटचे काँग्रेसचे मराठी भाषिक अध्यक्ष राहिले. त्यामुळे मराठी भाषिक शेवटचे अध्यक्ष होण्याचा मान कोणाला भेटला? तर तो रघुनाथ मुधोळकरांना भेटला. कारण 1912ला काँग्रेसचं पटना बिहारमध्ये एक अधिवेशन झालं होतं बांकीपूर या ठिकाणी, तेव्हा ते अध्यक्ष होते. म्हणजे शेवटचे मराठी भाषिक अध्यक्ष कोण असा प्रश्न बनू शकतो. तर त्यांचं नाव होतं रघुनाथ मुधोळकर लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे पुण्यातील सार्वजनिक सभेच्या धर्तीवर त्याने विदर्भामध्ये ही संस्था स्थापन केली आणि अमरावतीमध्ये ते वकिली वगैरे करायचे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने ही सभा सुद्धा परीक्षेला विचारली जाऊ शकते. त्यामुळे ज्या 2 संस्था आहेत त्या 2 संस्थेबद्दलची माहिती कुठं उपलब्ध आपल्याला भेटत नाही, पण त्यांच्यावर प्रश्न यायचा बाकी आहे. पुढच्या काळामध्ये परीक्षेला या संस्थेवर काय असू शकतो? प्रश्न असू शकतो लक्षात ठेवा. त्यामुळे या 2 संस्था सुद्धा जाता जाता काय करा? लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपलं आजचं हे मास्टर क्लास टेस्ट सिरीज मधलं 3रं लेक्चर लक्षात ठेवा. तर या मास्टर क्लास सिरीज मधल्या 3ऱ्या लेक्चर मधल्या सगळे भाग व्यवस्थित बघा, तिथला एरिया व्यवस्थित करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा हे सगळं लेक्चर ह्याची लिंक सगळी फॉरवर्ड करा. येणाऱ्या परीक्षेसाठी या लेक्चरचा नक्की रिव्हिजन करताना तुम्हाला सध्या फायदा होत असेल अशा अपेक्षा धरतो लक्षात ठेवा. आणि पुढचं लेक्चर घेऊन लवकरच भेटूया 2 दिवसामध्ये. धन्यवाद.